सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरालगत असलेल्या अवधान औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असून सोमवारी मध्यरात्री या टोळीने तब्बल 6 उद्योगांमध्ये चोरी करत धुमाकूळ घातलाय। यामध्ये शिवशक्ती इलेक्ट्रिकल, रामदेव नमकीन, शहा फूड्स आणि MP सिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 ते 3 संशयित चोरटे कैद झाले असून या घटनेमुळे MIDC परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले। काही काळापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ही टोळी गायब झाली होती, मात्र आता पुन्हा सक्रिय झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कोट्यावधींची गुंतवणूक असलेल्या या वसाहतीत उद्योजकांनी महागडे सुरक्षा रक्षक नेमले असतानाही चोरीच्या वेळी काही रक्षक गाढ झोपेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। या गंभीर प्रकारामुळे वसाहतीच्या दूर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे। सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले। आता काय प्रकार झाला? माझं नाव श्रवण देवेंद्र शाह आहे। मी शाह फूड कंपनीचा मालक आहे। आमचं इथं सोयाबीन वडीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। आमच्या इथं काल रात्री 2:12 3 अज्ञात चोरांनी कंपनीत घुसून आमच्या वर्कर्सच्या रूमच्या लॉक लावून बाहेरून कडी लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला। इथं कंपनीमध्ये भरपूरशा प्रकारचा कंपनीत माल असतो, रॉ मटेरियल असतात आणि रात्री जेव्हा त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आवाजामुळे आमचे माणसांना जाग आली व त्यांनी आरडाओरडा केली। त्या आरडाओरड्याच्या आवाजामुळे ते लोक पळाले। तर आमचं हे MIDCत म्हणजे हे प्रकार भरपूर वेळा होऊन चुकले आहेत, याच्या आधीही भरपूर वेळा झाले आहेत। आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की याच्यात दक्षता घेऊन त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून आणि या चोरांना पकडण्याचा प्रयत्न करावा, कारण की MIDCत सर्वीकडे या गोष्टीमुळे एक हे झालेलं आहे, भीती निर्माण झालेली आहे। तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न करावा। आमचे मनुष्य जागृत असल्यामुळे उठल्यामुळे ते चोरी टळली आहे, पण यापुढे अशी चोऱ्या होऊ शकतात, त्याच्यासाठी प्रयत्न करून MIDCचे आपल्या प्रशासनाने याच्यावर गांभीर्य करून लवकरात लवकर काहीतरी कारवाई करण्यात यावी हीच विनंती आहे MIDCच्या पोलीस स्टेशनसाठी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।